ती कोळी यात्रेतली. एक नंबर. डोक्याला टावेल गुंडाळ्याला आणि त्यांच्या शेजारी काळं खोंडायचं. जस्ट पाहिली आणि तुम्हाला लगेच फोन केला. काय वाटलं? एक नंबर. बर. नाद नाद म्हणते त्याला, नाद. हम्म 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 वस्तू चांगली आहे, पण कसं होतं माहिती आहे का दादा, हा. गरिबांना ती सांभाळणी होत नाही किंवा त्यांचं आर्थिक अडचण असते काही, बर. त्याच्यामुळे अशा चांगल्या वस्तू विकायची वेळ येते त्यांच्यावर. हम्म 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 वस्तू बाकी वस्तू आहे, एक नंबर वस्तू. पण ते त्यांना जाणीव असते, पण परिस्थिती जाणीव करू देत नाही. हा, परिस्थिती आता प्रत्येकाची परिस्थिती काही सारखी नाही. त्याच्यामुळं पण ती जाणीव तर करून देणार कोण तर पाहिजे. पाहिजे पाहिजे पाहिजे. बरोबर आहे. हा? बरोबर आहे. सांगितलंय तुम्ही त्यांना देऊ नका म्हणून. हम्म. वस्तू तयार होणार ती. कारण का मला जे दुर्मिळ वाटतंय, मला जे चवीचं वाटतंय, मला जे पटतंय, ते काय सगळंच आपल्याला घरी घेता येत नाही. नाही किंवा विकत घेता येत नाही, किंवा सगळंच आणायला येत नाही आपल्याला. नाही. कमी ना हाच विचार आहे ना, हाच विचार माझ्या डोक्यात आलाय आता. हा. आणि लगेच तुम्हाला फोन केलाय मी. कमीत आपल्याला मांडता आलं पाहिजे. हा, मांडता आलं पाहिजे. आणि काय होतं, माझ्या डोक्यात एक विचार आलाय का, माझ्याकडे आमच्या इथं आमच्या परिसरात वळू नाहीये. एक बारीक वासरू घ्यायचे आपल्याला तुमच्या नजरेतून. बर. आणि त्याला चांगला वळू तयार करायचा आपल्याला. माझ्या नजरेतून का? हा. माझ्या नजरेतून काय घ्यायचं? अहो साहेब, तुम्हाला अनुभव, तुमचं काम, तुमचं पार आज्या पांज्यापासून तुम्ही त्याची वंशावळ काढून तो खोंड वासरू पाहणार आहे. पण वासरू कसं पाहिजे दादा आपल्याला, म्हणजे लई टॉपच्या रेंजचं नकोय. गरीबाचा असू द्या, फार खराब असू द्या, आपण तयार करू म्हणून असं तयार करू त्याला. बरोबर. तुम्ही माझी आता घरची 3 खोंड आहेत घरच्या गाईची आपली. तुम्हाला व्हिडिओ टाकीन मी. तर याला चालू आहेत, गाड्याला चालू आहेत. नादखोळा वासरे आहेत. गाई इतकी टॉपची आहे आपली. लय वासरं पळायचे तिची. बर. आता 4 दाती एक खोंड आहे, एक 2 दाती आणि एक बच्चा आहे, एक 6 महिन्याचा. बर. तिन्ही वासरे इतकी टॉपची आहेत. पण ती काय झालं, तिन्ही पण वासरे आहेत ना, मी ती इंजेक्शनावरची आहेत. आता तुम्ही त्याच्यात गोरख पठारे आले होते ना पारनेरला. होय. तिथं नेली होती आपली माझ्या चुलत भावाला. मी एक गाईड कालवड दिली होती पहिल्या इथंची. ती कालवड मी त्याच्याकडे नेली होती भरायला. कुठं? गोरख पठारे. पाठरवाडी पारनेर तालुका पारनेर. तिथं नेली होती त्याच्याकडे भरायला. गाईला आता 8 दिवस झाले गाय खाली झाली. खोंड झालाय गायला, इतका भारी झालाय. आणि ते काय होतं, आता मी माझी गाय 2 वेळा नेली होती, पण ती राहिलीच नाही गाभण. ते आपल्याला काय करायचे, आपल्याला एक घोडू तयार करू आपण घरी. बर. काय अडचण नाही. आता मी अशी माझ्या 3 बैल आहेत गाड्याची, त्याच्यात राहून जाईल. बरोबर. पण चांगल्या क्वालिटीचा. आणि लय टॉपचा नकोय. लय टॉपचा म्हणजे कसं, लय जास्त किमतीचा नकोय आपल्याला, फार खराब असू द्या. घेऊ आपण, तयार करू आपण. काय होते, आमच्या इथली ना घोडूंची संख्या फार कमी आहे. तरी तुम्हाला ते वासरू किती रेंज पर्यंत घेऊन पुढे सांभाळायला परवडतंय? म्हणजे आता तुम्हाला किती पैसे गुंतवायचे? आता आपल्याला काय 35-1 हजारापर्यंत वासरू घेतलं पाहिजे. 50च्या आत? हो. पण त्याला आपण 2च महिन्यात इतका तयार करू का, तो तुम्ही पाहतो का असा तयार करू त्याला. बर. आता यासाठी तुम्हाला वेळ काढून समोर या वाटतंय का मी इकडून गाडीत भरून पाठवू? मला इतकी इच्छा आहे का तुमच्या तिकडे यायची. पण काय होते दादा, आमच्या इथं काय 12 महिने पाणी, कामाचा इतका लोड आहे. आणि एकटा करायला मी सगळं.
त्याच्यामुळं पार पुढं ढाळता येत नाही. बरं. माझी लई इच्छा आहे आणि येणार बी, एकदा तरी येणार तिकडं. तुमच्या वडिलांची भेट घ्यायची आहे मला. लई मोठं अनुभवी व्यक्तिमत्व आहे ते, एक नंबर. ते जिवंत आहे तोपर्यंत एक नंबर 100%. अनुभवलेलं चांगलं. अहो 100%. फक्त थोडासा घे ना, थोडा वेळ काढून यायची. आता आपण म्हणत ना का, एखादा जुन्या खाणीचा बैल असतो किंवा वासराला चांगला निघालेला असतो किंवा त्याच्या गायी कालवडी चांगल्या निघालेल्या असतात. चांगलं हा शब्द जुन्याच माणसाला माहित असतो. चांगलं आणि वाईट हे नवीन लोकांना काय कळत नाही आता. नाही काय कळत. कारण त्यांना खरं खोटं सुद्धा काय कळत नाही, चांगलं वाईट सुद्धा कळायचं बंद व्हायलंय आणि योग्य अयोग्य सुद्धा कळायचं बंद व्हायला लागले. कारण का, फोटोंची, व्हिडिओची आणि मुलाखतींची चॅनलची संख्याच तेवढी झाली. हा बरोबर आहे. त्यातून लय अवघड झालं. जे जुन्या माणसांचे जे विचार आहेत ना, ते ऐकायची क्षमता नाही राहिली नवीन ह्याच्यात. म्हणून तर म्हणलं ना, पडताळण्याची क्षमताच नाही कोणाकडे. संयम पाहिजे, दमदारला पाहिजे, काहीच नाही. मग ज्याच्याकडे क्षमता आहे ना अविनाश भाऊ, त्यांना आजच आणि आत्ताच आणि तात्काळ ही विचार डोक्यात ठेवायचे. तेव्हा कुठेतरी पुढे नवीन रक्त तयार होणार आहेत बघा. बरोबर आहे, बरोबर आहे. बाबा माझा वडील तात्काळ का निघून गेला, माझा वडील तात्काळ का विचार केले, माझ्या वडिलांनी तात्काळ काय घेतलं, माझ्या वडिलांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी लगेच काय घेतलं, हे बुडत चाललंय. हे टिकवणं गरजेचं आहे. बरोबर आहे, टिकलं पाहिजे. आज तुम्हाला कळलं तर तुम्ही तात्काळ निर्णय घेऊन तात्काळ सुरुवात केली पाहिजे, तेव्हा तुमच्या लेकरांना कळणार आहे. मला समजलंय, तात्काळ सुरुवात केली पाहिजे तेव्हा माझ्या लेकरांना कळणार आहे. बरोबर आहे. आणि आपण तात्काळ हालचाल केल्यानंतर भारत मामासारख्या जुन्या व्यक्तीला जाणीव होणार आहे आपण योग्य आहे. बरोबर आहे. नाही जर आपण सुरुवात नाही केली, आपण नाही विचार केला, आपण नाही अंमलात आणलं तर भारत मामाच्याला वाटणार आहे काय ह्यात राम नाही, काय ह्यात चव नाही. बरोबर. काय आम्ही मरलो, विचार केला, कुठे याला फळा म्हणजे त्या गोष्टीला फळ भेटलं नाही किंवा विचाराचा वापर कोणी करून घेतला नाही. काय झिरो हे खिलारचं क्षेत्र परवडण्यासारखं नाही, हे असं चुकून त्यांच्या तोंडात येऊन. नाही नाही नाही, खिलार सारखी मजा, खिलार सारखं समाधान कुठंच नाही. ह्या जर्शांमध्ये तर पार नाही. खिलार सारखं समाधान कुठंच नाही. पण एवढं विशेष मानावं लागेल की जुना माणूस ज्या ठिकाणी स्वतः धडपडतोय ना, ते अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकचं भाग्य आहे म्हणून समजायचं. एखादा जुना माणूस कुठेतरी धडपडत असेल तर बरोबर आहे, त्याला जाऊन विचार. नाही तशी आहेत ना बरं का दादा, तशी धडपडणारी व्यक्ती आहेत बरं का, पण ती अशी तुमच्यासारखं काम नाही ना करती. ते स्वतः वैयक्तिक स्वतःपुरतं धडपडत आहेत. हा, मग त्यांना जोड पाहिजे ना कोणतरी जगाला दाखवायला. जोड पाहिजे त्याला, जगाला कळलं पाहिजे. ह्याच्यावरून विचार करा आमच्या बाप लेकाची जोडी कशी असेल. एक नंबर, नाद नाही करायचा. मग आम्ही मेल्यानंतर आमच्या फोटोला बघत बसण्यापेक्षा किंवा जगात कुणी असू द्या, जर जागृतीसाठी जर बाप लेक जर कोण धडपडत असेल तर त्या बाप लेकाला हातातलं काम सोडून सगळ्यांनी जाऊन गाठ पडलं पाहिजे, कुठे आलं पाहिजे. बरोबर. आता पुणे जिल्ह्यात मला समजा माझ्या नजरेस आलं एखादी गोष्ट, त्या घराण्यात बाप लेक म्हणा, सून म्हणा, बायको म्हणा, आई म्हणा, लेकर म्हणा, सगळी धडपडते. असं कानावर आलं तर मला दम निघत नाही. मी जाऊन त्यांना जगापुढे मांडतोच. बरोबर. उदाहरण सुजय गायकवाड, सातारा, गोडोली. तर हे अख्खं कुटुंब धडपडतंय, ते माझ्या नजरेस आलं, मला समजलं, तात्काळ जगापुढे मांडलं होतं. बरोबर. पण त्या कुटुंबानं मी दिलेला वेळ किती लक्षात ठेवायचं हे त्यांच्यावर अवलंबून राहिलं परत. बरोबर. मग तसा पुणे जिल्ह्यात असू द्या, कुठेही असू द्या, इतर ठिकाणी असू द्या, जर माझ्या कानावर जर आलं बाबा ही खरंच जातीनं धडपडते, जातीनं कष्ट करते, जातीनं वेळ देते, ती जातीनं विचार करते, ती जातीनं वागते, ती आणि चवीच्या जित्राबाची सेवा करते, ते जर असं मला समजलं तर मला सुद्धा करमत. बरोबर. मी हातातलं काम सोडून जाणार लगेच. पण बातमी देणारी लोक सुद्धा जातीची पाहिजे. आता त्या आजोबाची मी मुलाखत घेतली यात्रेत, त्यात काय घेणं देणं मला नाही ना, काहीच नाही.
बरं, आज तुम्ही फोन करून त्या आजोबाच्या मुलाखतीबद्दल प्रतिसाद देताय, तुम्हाला काय घेणं देणं? पण जातीचं टिकलं पाहिजे, कष्टात टिकलं पाहिजे, टिकली पाहिजे. अशी जुने माणसं होणे नाही परत. आता मंडपात वळू बांधून आपण माझा महाराष्ट्र कर्नाटक केसरी वळू म्हणून 1 नंबर म्हणून आपण नावारूपाला येण्यासाठी धडपडत असतो यात्रेत गर्दीत. पण एखाद्याच्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेलं पिल्लू, त्या पिल्ल्याला जाऊन तिथं थांबून जाहिरात करून फोटो काढून त्याला समाजात आणून उभा करणं ही दानत कमी होत चालली. स्वार्थी झाले सगळे, स्वतःसाठी जगणारी माणसं जास्त झाली आता. ते वासरू जर आपल्याला मिळालं तरच किंवा आपल्या जवळ असेल तरच तो माणूस जगापुढे दाखवायचा प्रयत्न करतो. बरोबर. पण ते दाखवता पण आलं पाहिजे जगाला. आणि जर तो सांभाळत नसेल तर बाबा त्याला सांभाळ म्हणून सांगता आलं पाहिजे. आणि सांभाळता येत नसेल तर त्याला कुठेतरी चांगला मार्ग लावून देता आला पाहिजे. अविनाश भाऊ, बरोबर. म्हणजे सकाळ सकाळी फोन केला म्हणजे काय, एकमेकाला आपण टाइमपास करायसाठी फोन केला अशातला नव्हतं की लवकरात लवकर जागा व्हायसाठी वेळ दिला आपण एकमेकाला. बरोबर आहे. हा, आणि हीच व्हिडिओ किंवा हाच आवाज, हीच चर्चा जर त्या काळ्या खोंडाच्या मालकाच्या कानावर गेली तर त्याला किती आधार वाटेल. बरोबर आहे. पण तसं जातीने कोणतरी पोहोचवणारा पाहिजे बातमी की राज मळगेंनी अशा पुणे जिल्ह्यातल्या अविनाश भाऊ सोबत किंवा अविनाश भाऊनी फोन केला आणि त्या आजोबाच्या कर्तृत्वाबद्दल चर्चा केली. जेव्हा मी त्याला चांगलं सांगितलं, ह्याच्याबद्दल चर्चा केली, असा तिसऱ्या माणसानं कोणतरी गोष्ट त्या माणसाच्या कानावर घातली तर बरोबर समाधानपणा येतो. बरोबर. ह्या गोष्टी घडत गेल्या पाहिजे अविनाश भाऊ. म्हणून मी नेहमी ओरडत असतो, आजच आणि आत्ताच आणि तात्काळ ही शब्द मरूस तर स्मशानभूमी जाऊस तर विसरू नका. नाही, हे आयुष्य आपल्याला मारून टाकणार आहे, वसवस आपल्याला मारून टाकणार आहे आणि इथून पुढे गाठी भेटी स्मशानभूमीत धन द्यायलाच होणार आहे. बघा तुम्ही अनुभव, आम्ही बोललेलं बोल सकाळ सकाळी आहे ना. बरोबर आहे. जाऊ भेटू जाऊ घेऊ आणि एवढा नालायक वर्ग तयार व्हायला लागलाय ना समाजात की आपण फोन उचललाय, फोन केलाय, ह्याचा वापर करून घ्यायचा आहे का समोरच्याचा टाइमपास करायचा आहे का आपल्या आयुष्याचा टाइमपास करायचा आहे, ह्याचं गणित कोणाला कळलं नाही. भयानक टाइमपास चालू आहे, भयानक टाइमपास चालू आहे. कशामुळे चालू आहे? हे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ, अनेक एडिटिंग आल्या. मग प्रत्येकाला काय वाटायला लागलं की ते पकडू का हे पकडू, तिकडे जाऊ का इकडे जाऊ, तिथं थांबू का इथं थांबू, त्याला फोन करू का ह्याला फोन करू, त्याचं घेऊ का ह्याचं घेऊ, ह्याचं चांगलं का त्याचं चांगलं. जर आम्ही मीडियावाल्याने आम्ही लाईक व्ह्यू साठी जर वेगळं डोकं चालवलं की आग्या मोहळाच्या माश्या कशा आगीत पडते तर तसं काम व्हायला लोकांचं. बरोबर आहे. जर आम्ही थोडं रंगरंगोटी केली, जर आम्ही थोडी गाणी लावली, जर आम्ही थोडं एक आकर्षकता बनवली तर त्या गोष्टीकडे लोक जास्त भाळा लागले. बरोबर आहे. लोकांना सध्या तेच अपेक्षित आहे जास्त, असं रंगरंगोटी केलेलं पाहिजे. पण सत्यताकडे जर वळली तरच पुढची पिढी आपल्यापेक्षा 10 वर्ष टिकणार आहे. बरोबर. नाही जर सत्यता जर नाही समजली किंवा सत्यता जर जाणून नाही घेतली किंवा सत्यतेवर जर प्रेम कोणी नाही केलं तर आपलीच पिढी आपल्यापेक्षा अगोदर मरणार आहे. 100%. बरोबर. कारण हे शरीर नाशवंत आहे. हे नाशवंत शरीराला टिकाऊपणा आणायचं काम फक्त आणि फक्त खिलार गाय म्हणजे चवीची गोष्ट करू शकते. ज्या खिलार गायीच्या आयुष्यात आपण धडपडल्यावर, तिच्या सहवासात राहिल्यावर, तिचं दूध म्हणा, तिचं गोमूत्र म्हणा, तिच्या शेणाच्या सहवासात म्हणजे 24 तास 12 महिने जोपर्यंत तुम्ही तिच्या सहवासात घालवत नाही तोपर्यंत नाशवंत शरीराचं आयुष्य वाढत नाही. हे ज्याला कळलंय ना, हात जोडून विनंती आहे, आजच आणि आत्ताच कामाला लागा. बरोबर. हा, उद्या नाही. कारण अगोदरच ऑलरेडी आपल्या शरीरात रासायनिक गेले. अगोदरच फवारण्या झालेल्या आपल्या शरीरात गेले. बरोबर. त्यामुळे दणका कधी नाशवंत शरीराला बसेल सांगता येत नाही किंवा अटॅक कधी येईल शरीराला सांगता येत नाही.
खरंय. फक्त डोक्यात विचार आहे, पैशाला पैसा, पैशाला पैसा, पैशाला पैसा, पैशाला पैसा. आणि शेवटी समाधान कुठे? त्याला समाधान आहे का साहेब? त्याला वाटेकरी तेवढी जायची. वाटेकरी आता तुम्हाला काय सांगायची, तुम्ही किती पैसे कमवा ते राहतीच नाही. पण ते तुम्हाला वापर करून घेता येत नाही तर त्याला वाटेकरी का बनवून ठेवताय? बरोबर आहे. ही साधी बुद्धी फुटायची असेल तरी देशी गाई सोबत राहावं लागेल. काय? बरोबर आहे. साधी बुद्धी फुटायची असेल तरी देशी गाय सोबत राहावं लागेल. अजून काय बोलू सांगा? नाही बरोबर आहे. आता तुम्ही वेळ दिला म्हणून बोलतोय 2 मिनिट. वेळ आहे ना? आहे ना, काय अडचण नाही. आता दररोज प्रत्येकाचा प्रश्न असतोय, पण समोरच्या माणसाचा आपण वेळ घेतोय आणि आपण समोरच्या माणसाला उत्तर विचारतोय. बरं ते अंमलात आणतोय का ना आणतोय याचा सुद्धा विचार करत नाहीत लोक. महत्वाचा मुद्दा आहे. सकाळ सकाळी गाय माझ्यावर येतात लोकांच्या. आणि बैल कोणता भरवायचा? बरोबर. हे ती भरू का ही भरू, त्याला विचारू का ह्याला विचारू, तिकडे जाऊ का इकडे जाऊ, ही अवस्था असल्यामुळं आज कोणत्या गायीला कोणत्या बैलाचं वासरू कसं होईल याचा थोडाफार तर अंदाज असावा. बरोबर आहे. म्हणून तर ही जत्रेत गर्दी वाढली विकायला. म्हणजे सांभाळायची इच्छा कमी झाली आणि गर्दी वाढली आणि जत्रा बाजार संपला की रात्र्या गाड्या भरून चुकीच्या मार्गाला चालल्या. चुकीच्या मार्गाला जास्त चालल्यात चुकीच्या मार्गाला. मग आपण दिवसा बघतो, दिवसा आपण काय करतो, विचार करायला चुकतो आणि रात्री बरोबर करेक्ट कार्यक्रम करणारे. मग बरोबर आहे. अजून काय सांगायचं अविनाश भाऊ या जगाला सांगा? नाही बरोबर आहे. बोलता येते बरोबर आहे तुम्ही. आणि बोलणार कोण तर पाहिजे. मागून मिळत नाही कोण प्रवचनवाला. नाही अनुभव देणारा. बरोबर आहे. किंवा आपल्याला शासन सुद्धा हा माणूस कोणी देणार नाही गावोगावी. बरोबर आहे. की चवीच्या गोष्टीबद्दल चवीचा वेळ देणारा, चवीचं मार्गदर्शन करणारा, चवीच्या गोष्टी घडाघडा सांगणारा हा माणूस सरकार आपला देणार नाही का बाबा ह्या गावात एक माणूस घ्या, या गल्लीत एक शिक्षक घ्या किंवा ह्या तालुक्यात एक ट्रेनर घ्या. तर खिलार शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून खिलार शेतकरी सोबत एकनिष्ठ राहणाऱ्यांचा दिवस हे सोन्यासारखा असणार आहे. ती माझ्याकडून लिहून घ्यायची. नाही आपल्याला ते अनुभव काय घ्यायचे त्याचा प्रत्यक्ष. एक डोक्यात आले माझ्या सकाळ चांगलं. आपल्याला एक चांगलं वासरू बघा जातीवंत. तसं तर डोक्यात 2 वर्षापूर्वी आले. नाही आता आहे ना काय होते की जे आपले जी व्हिडिओ पाहिली मी सकाळी ना, इतका जातीवंत खोंडे पण त्याला सांभाळता येत नाही. आणि आपण समजा आपली इच्छा आहे सांभाळायची तर आपला वस्तू बघा वस्तू नाही, वस्तुस्थिती बघा. आणि आपली ना बरं झाला आपली ना आपली गाय सुद्धा इतकी म्हणजे टॉप क्वालिटीची लवणारी वासर सुद्धा आहे ना एक नंबर. त्याच्यामुळं असं डोक्यात आलंय का आपण समजा बाहेर जाऊन वस्तू विकत घ्यायच्या, एक खोंड चांगला घेऊ, आपली वळू म्हणून वापरू, काय अडचण. अहो ही पुण्याईचा मार्ग आहे. प्रत्येकाच्या घरोघरी दिवा लावायचं काम आहे. हे शर्यत हे वळूचं काम म्हणा किंवा गाय सांभाळायचं काम. गाय जरी सांभाळलं तर सगळ्यात तुम्ही वासरं ठेवू शकत नाही, तेवढी तुमची परिस्थिती पाहिजे सगळं ठेवायला. बरोबर आहे. त्यावेळेला तुम्ही तिथं झालेलं पिल्ली तुम्ही शेल करू शकता, त्यातनं आर्थिक नियोजन करू शकता आणि प्रत्येकाच्या घरी गायी बनवू शकता किंवा एखादं बैल बनवू शकता. तुमच्या गायीमुळे बनतं. बरोबर आहे ना. आणि वळूच मालक झाला तर तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी दिवा लावता. बरं आता मागे आहे ना चुलत भावाकडं त्याची इच्छा होती गाय सांभाळायची. तर माझ्या गायीला पहिली कालवड झाली. तर त्याची पोर आली म्हणली मोठ्या बाबा मला गायी न्यायची. म्हणलं ने बाळा काय अडचण नाही. मग त्याने नेली, गायीने मास केला त्याला. मी म्हणलं थांब डॉक्टरकडे नाही लावायची. पदर
पदर खर्चानी मी तिला माझ्या खर्चानी तिकडे नेली पाठवाडीला. त्या बैलाकूनच भरून आणली आणि ती खाली झाली आता. खोंड झालाय तिला, इतका खोंड असा झालाय काय तुम्हाला सांगायचं. लय टॉप क्वालिटी झालाय. ह्या गोष्टीला म्हणायचं जातीवंतपणाचा पाठिंबा. जातीवंत विचार त्यांना सुद्धा आता थोडा आधार आला नाही, चांगलं झाले त्याला. कोणीतरी चांगलं करायचा विचार डोक्यात आल्यामुळे पुढच्याच चांगलं झालं ना. बरोबर. आता मला सांगा, त्या आजोबाकडे मी जर गेलो नसतो किंवा त्या आजोबाकडून मला काय मिळायचं म्हणून जर आशा केली असती किंवा त्या आजोबाला ज्या पद्धतीने पाहिजे तसं जगापुढे जर व्यक्त केलं नसतं, जगापुढे जर मांडलं नसतं, तर मग माझ्यात काय चव राहिली असते मग. नाही ना. आणि तुम्ही स्वार्थ सुद्धा नाही ना ठेवला का भाऊ वस्तू चांगली आहे ही, मी कोणाला तरी घेऊन देईन. तुम्ही त्यांना स्वतः सांगताय का ही वस्तू तुमच्याकडे राहू दे, सांभाळा तुम्ही. याच्यावरून ओळखायचं आपल्या महाराष्ट्राला अजून माणसं कसली पाहिजेत. आता याच्यापेक्षा अजून काय माणूस पाहिजे. म्हणजे स्वार्थासाठी नाही बोलत, 1-2 मिनिटं डोक्यात विचार करायचा की मी स्वार्थासाठी बोलतोय म्हणून विचार करायचं, पण वास्तव माझा विचार ही स्वार्थासाठी आहेत का. महाराष्ट्राला माणूस अजून कसा पाहिजे. नाही. मी सांगतो ना तुम्हाला. आता मी तुम्हाला जसं म्हणले ना, समजा दादा मला एक खोंड बघा, असं तुम्हाला अनेक फोन आले असतील किंवा मला एक खोंड द्या किंवा असं. मग तुम्ही त्याला म्हणले असते ना फोन करून, बाबा असा खोंड आहे तुम्ही न्या. पण तुम्ही त्या व्यक्तीला, मालकाला स्वतः सांगताय का बा तुम्ही हा खोंड सांभाळा, चांगला आहे. म्हणजे असे विचार माझा पै पाहुणा आहे काय भावकी नाही ना, असे विचार करणारे लोक फार कमी येतो. गरज आहे का नाही महाराष्ट्राला अशा माणसाची. आहे ना 100% आहे. मग अशी माणसं जर जिवंत राहिली, तर जिवंत ठेवायची असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ना, एकनिष्ठ राहायला आलेच पाहिजे. खरंय. मग जर समजा मीच जर त्या लाईकच्या व्ह्यूच्या मागे लागला असतो किंवा माझा चॅनल मोठा करायचा म्हणून जर माझ्या चॅनलच्या मागे लागलो असतो, तर ह्या गोरगरिबांच्या गोष्टी दाखवायला चान्सच भेटला नसता भेटला. आता बाबाची व्हिडिओ कोणी काढली असती का, कोणी दाखवलं असतं का त्याला जगासमोर, का मांडलं असतं का, काही कोणी नसतं गेले काही. काय गरज आहे दाखवायची सांगा. आता ते ज्या गायच्या बैलाच्या पोटी जन्मला तो खोंड, तर त्या माणसांची काय माझ्या पुढे काय ती मागणी आली नव्हती किंवा त्यांची विनंती आली नाही की आमचा दाखव म्हणून. बरोबर. ह्याच्यावरून ओळखायचं. बरोबर. त्यामुळे अविनाश भाऊ, सगळ्यांना विनंती आहे माझी कळकळीची, आजचा आणि आत्ताचा आणि तात्काळ ह्या विचारसंघ वागा आणि आपल्या आयुष्यातलं जे चुकीचं काम वाटतंय ना त्यांना बाजू द्या. 100%. पैसा मिळतात म्हणून ते काम चांगला आहे म्हणायचं नाही. पैसा मिळत असून कुठेतरी आपलं आयुष्य जर मातीत जात असेल ना, तर ते वाईटच आहे ना आपल्या आयुष्याला. आता तुम्हाला दादा काय सांगू मी, आमच्या इथं 15 किलोमीटर अंतरावर आहे ना फॉरेस्टची जमीन, फॉरेस्ट खाते. त्या फॉरेस्ट मध्ये ही जर्सीची वासरं अशी सोडून देतात, 2 लोक सोडून देतात. बघवत नाही त्यांच्यात. कुत्री खात्यात, वाघ खात्यात. आमच्या इथं वाघाचं प्रमाण आहे. अशीच मोकळी सोडून देतात. किती मोठं पाप आहे. म्हणजे नाही सांभाळलेली बरी ना. आठवड्याला ज्या जनावरांकडून पैशाची आशा करता त्याच जनावरांचे पाप आहे ना. अहो काय सांगायची. मग तुम्ही नेमका पैसा कमवताय का पाप कमवताय. अहो तो पैसा कमवलेला सुद्धा चांगल्या मार्गाला जाणार आहे का. हे फक्त जातीच्या आईबापाच्या पोटाला जन्म घेतलेल्यालाच कळणार आहे. आणि ते आईबाप सुद्धा पोराला जन्म देताना जातीवंतच पाहिजे. तेव्हा ते आपलं पोरग चांगलं करतंय का वाईट करतंय, कुठल्या कामात पोरग वेळ घालवतंय आणि पैशासाठी नेमकं काय करावं आणि काय केलं पाहिजे हे अविनाश भाऊ देशी गाईला चिटकून राहिल्याशिवाय कळणार नाही. 100% खरं. माझ्याकडे 15 गायी होत्या दादा. फक्त 3च आहे आता. आणि त्या सुद्धा राहणार नाही. त्या सुद्धा ठेवायच्या नाही आपल्याला. त्यांच्या काय त्यांचं आसन भाग्यात ती होतील, पण आपल्याला नाही ठेवायचं. ते नको.
लय मोठं पापाचं काम आहे ते. अहो ते आपणच काम करत नाही तर आपल्या लेकराला सुद्धा ती पापाचीच हाताला कामं हाय लागतात. हाय हाय 100%. हातानं आपण लेकरू त्या पापात बुडवतोय. 100%. कोण सांगितलंय हो असं कराय? नाही. खावा ना, कोरभर मिळते ना, कोणाचं देणं नाही घेणं नाही, कोरभर मिळते तर कोरभरच खावा की. कशाला तुम्ही अर्धीची आणि एकची आशा करताय? हो. समाधान कशात आहे? सुख कशात आहे नेमकं? तुमचं शरीर कुठल्याही रोगानं ग्रस्त झालं नाही पाहिजे, याला सुख म्हणायचं आणि समाधान म्हणायचं बरोबर आहे. आताच्या काळात सध्या. बरोबर आहे. हा, तुम्हाला लय महागडी वस्तू घेता आली म्हणजे तुम्हाला सुख आणि समाधान असं नाही. तुम्हाला पंख्याखाली आणि एसी खाली बसता आलं आणि राहता आलं म्हणजे सुख नाही. तुम्हाला त्या दूषित वातावरणात राहता आलं, दूषित सिटीमध्ये म्हणा, शहरात म्हणा, प्रदूषणाच्या भागात राहता आलं म्हणजे सुख नाही. अहो जे राहतात ना त्यांना माहिती. आता आमचे जोडीदार आहेत राहणारे बरं का. हं. वैतागलेली आहेत अक्षरशः ती. वैतागलेत का? वैतागलेली आहेत. त्यांनी पुण्या, व्यक्त झालं मुंबईत पाहिजे. राहणार. आम्ही वैतागलोय म्हणून व्यक्त झालं पाहिजे. वैतागलेली आहे ती अक्षरशः. हा. इथं जर गावाला आली ना, आता सुट्टीत आली होती आमची जोडीदार. हं. असं वाटतं मोकळ्या वातावरणात त्यांना राहावंसं वाटतंय. हा. पण राहता येत नाही. ते सवयीचे नोकरी धंदा. गुलाम झालेले असतात ना. हा. सवयीचे बरोबर. गुलाम झालेले असतात. हा. फक्त एवढंच आहे का त्यांना ते तात्विक समाधान आहे. आम्ही सिटीत राहतो. हा. असं तसं. तात्विक आहे ते. हं. पण हे समाधान आपलं कायमस्वरूपीच आहे ना. मरेपर्यंत शरीर कुठल्याही आजाराला बळी पडलं नाही पाहिजे. हेच जातीचं सुख आहे. बरोबर. जातीचं समाधान आहे. बरोबर. हा, खऱ्या अर्थानं समाधान आहे, खऱ्या अर्थानं सुख आहे. हे आपलं शरीर कोणत्याही आजाराला बळी पडता कामा नये. बरोबर. किंवा कोणाच्या रुपयाची झंझटमारी नसू नये. खरंय. कोणाचा वाद भांडण समाजात नसू नये. बरोबर. आपल्यासोबत कोणाची दुश्मनकी नसावी. दुश्मनकी असते सोडा, खरं त्यात तो भाग वेगळा. प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते, त्याच्यामुळं प्रत्येकाला सोबत सगळेच बुद्धी येतात असं नाही. बरोबर. हा, तो भाग राहणारच विरोधक. पण कमीत कमी आपलं शरीर सुखात राहणं म्हणजे खरं सुख. बरोबर. खरे सुखी कोण आहे माहितीये का? हा. रोजगार करून खाणारा खरा सुखात आहे. 100%. दिवसभर कष्ट करतात, रात्रीचं समाधानाने जेवलं, 2 घास खाल्ले, समाधानाने झोप लागली त्यांना. हा, खरं सुख तिकडे आहे बघा. त्यांच्याकडे कटाळू काय सांगायचं तुम्हाला काम करून. अर्थात अति हाव, अति पैसा, अति नाव, त्याच्या पाठीमाग न लागणारा सुखात आहे खऱ्या अर्थानं. बरोबर. जे मिळते त्याला ते समाधानाने मिळवता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे. बरोबर. चालतंय अविनाश भाऊ, तुम्ही वेळ दिला म्हणून काय मी पण बडबडत बसणं, बोलत बसणं बरोबर नाही. फक्त तुम्ही आपल्याला आहे ना दादा, मी काय म्हणलं 100%. मी काय म्हणलं आपल्याला एक बारीक खोंड बघा, लई म्हणजे आपण त्याला वळण लावू आपल्या पद्धतीने, असं खोंड बघा आपल्याला. जोपर्यंत आपली भेट होत नाही ना अविनाश भाऊ, तोपर्यंत त्या गोष्टी पण डोक्यात राहत नाही. खरं आहे का खोटं? 100%. लवकरच भेट करू. चला. माझं काम आहे बडबडायचं. मी उद्या 10 फोन आले की बडबडणार, तुमचा फोन बंद झाला की 100 फोन आले की बडबडणार. बरोबर. पण घडवायचं कुणी कुणाकडं आणि कुणी कशाला घडवायचं, आणि मी तुमची गोष्ट का घडवायची, लक्षात आलं का? बरोबर. मग भेट होते याचा अर्थ काय? तुम्हाला गरज आहे. मग गरजवंत माणसाची गरज भागवण्यासाठी हा राजमळगी. आणि गरज म्हणजे काय? सरळ पद्धतीची गरज असावी. सरळ पद्धतीची पाहिजे. बरोबर. मोबाईलवरनं तर लाखो गरज आहे. मोबाईलवर अहो आमच्या इथं ऑनलाईन वासरं बोलू द्या. आता ऑनलाईन फक्त फोटो टाकवायचा, वासरू चांगले येऊ द्या. ते इथं आलं का त्याला भवरेच असते, त्याचं खोर चांगली नाही, त्याचं काय कांबळच लय मोठी. कोणाच काम आहे अविनाश भाऊ? ज्याचं शिल्लक आहे, ज्याचं कुजायला लागले,
आणि त्याला कुठंतरी जिरवायचं आहे, त्या लोकांची काम आहे ती होती. बरोबर आहे. का चुकीचं बोलतोय मी? नाही बरोबर आहे ना, चुकी नाही ना तिथं. ज्याला पैसा कुठं ठेवा हा प्रश्न पडत असेल तर त्यांनी ती काम योग्य आहे त्यांचं ते. बरं आपल्याकडे माणसं शिल्लक आहेत, हे माणसांना काय कामाला हवं, त्यांचं ते काम योग्य आहे हो. बरोबर. पण तुमच्या आमच्यासारख्याचं काम नव्हते. खरंय. तुमच्या आमच्यासारखं काम काय, तुमच्या आमच्यासारख्याचं काम काय, जागा सोडणे, ओळख करणे, डोळ्यानं बघणे आणि मग घडवणे आणि घडाघडा बोलणे. बरोबर. हे तुमच्या माझ्यासारख्याचं सर्वसामान्यांचं काम आहे. हो. मग अजून काय चुकलंय बोलाय सांगा. नाही काही चूक नाही. हा बघा, तुम्हाला तात्काळ प्रवेश करायचा असेल तर तात्काळ विचार करा, तात्काळ नियोजन करा, तात्काळ प्लॅनिंग करा. तात्काळ तुमच्यासाठी मी धडपडायला तयार आहे. 100%. चला आपण ना लवकरच भेटू. होय. लवकरच भेटू, काय अडचण नाही. हा चालते. ठीक, धन्यवाद वेळ दिला त्याबद्दल. तुमचा मोठा वेळ दिलाय तुम्ही आम्हाला, आमचं धन्यवाद तुम्हाला. पण ऐकून घेणं म्हणजे सुद्धा ही एक दानत लागते हो. काय आता म्हणजे दानत कमी आहे. काहीतरी शिकायला मिळते, त्यासाठी ऐकून घ्यायला काय अडचण आहे काय? आजचं पोरगं बापाचं ऐकत नाही, आजची सून सासूचं ऐकत नाही. तुमच्यासारखे कोण शिकून घेणं मिळते, मोठा आमच्याकडे अनुभव आता खजिना राहणार आहे आमच्याकडे, असं नाही ना. पण ते नुसतं डोक्यात किंवा नुसता मोबाईल मध्ये न ठेवता ते गोट्यात अंगणात सुरू राहायला पाहिजे. 100%. ठीक आहे, चालते. लवकरच भेट होईल आपली. होय. करू आपण चांगला विचार त्याच्यावर. हा.